Hello friends, myself Sutar Kias, working as a lecturer in SPM Polytechnic Kumthe, Solapur. Today I am going to explain the metals. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपल्या पूर्ण सिलेबसचा ओव्हरव्ह्यू बघितलं होतं. या व्हिडिओ लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करणार आहोत. त्यातील पहिला टॉपिक आहे किंवा पहिलं युनिट आहे दॅट इज मेटल्स, अलॉईज, सिमेंट अँड रिफ्रॅक्टरी मटेरियल्स. त्यातील आज आपण मेटल्स हा भाग बघणार आहोत. प्रथमतः मेटल्स म्हणजे काय, तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते एकदम क्रिस्टलाइन असतं आणि त्यातील जे ॲटम्स आहेत ते कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात. त्यामुळे आपण मेटल्स हे सहसा जास्तीत जास्त यूज करत असतो. मेटल्स आर बॅकबोन ऑफ मॉडर्न सिव्हिलायझेशन, म्हणजे आजच्या आधुनिक युगात आपण मेटल्स हे जास्तीत जास्त उपयोग करतो. ते एक बॅकबोन बनलं आहे आपल्या जीवनात. They occupy a supreme position for a progress of the country. Metals are used in almost every article we see around us. म्हणजेच काय, तर केमिस्ट्रीच्या प्रत्येक एका आर्टिकलमध्ये मेटल्सबद्दल काही ना काहीतरी भाग हे आपल्याला दिसून येतोच. विदाउट अ यूज ऑफ मेटल अँड अलॉय देअर वुड बी नो कुकिंग इसेन्शियल्स. तर आपण मेटल्स कुठे कुठे वापरतो किंवा कशापासून मेटल हे बनलेलं असतात किंवा आपण त्याचा यूज कसं करतो, तर आपण कॉईन्स जे वापरतो तेही मेटल्सपासून असतात. टेलिफोन, मोटार कार, टेलिव्हिजन्स, रेल्वेज, एरोप्लेन, स्पेस व्हेकल एक्सेट्रा हे जे प्रत्येक साहित्य आहेत ते एका ठराविक मेटलपासूनच बनलेले आहेत. इट शुड बी नोटेड दॅट द प्युअर मेटल्स हॅव अ लिमिटेड यूज बट दे आर कन्वर्टेड इंटू मोर युजफुल अलॉईज. म्हणजेच काय, तर मेटल्स जे आहेत ते लिमिटपर्यंत आपण वापरू शकतो, म्हणजे जे प्युअर मेटल्स आहेत ते. पण आपण त्यात अलॉय घालून ते म्हणजे त्याला अलॉयमध्ये कन्वर्ट करून ते जास्तीत जास्त प्रमाणात यूज करू शकतो. मेटल्स ऑकर इन नेचर इन 2 स्टेट्स. म्हणजेच काय, हे जे मेटल्स आहेत ते आपल्याला नेचरमध्ये 2 स्वरूपात भेटतात. पहिला आहे नेटिव्ह स्टेट, दॅट इज फ्री स्टेट. द इनॅक्टिव्ह मेटल्स लाईक सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम आर फाउंड इन फ्री स्टेट इन नेचर. म्हणजेच काय, तर असे वेगवेगळे मेटल जसे की सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम हे आपल्याला नेचरमध्ये फ्री स्वरूपात आढळतात. दुसरा आहे कंबायनड स्टेट. मोस्ट ऑफ द मेटल्स ऑकर इन द नेचर इन द फॉर्म ऑफ देअर कंपाऊंड लाईक हायड्रॉक्साईड, ऑक्साईड, कार्बोनेट, क्लोराईड, सल्फाईड. म्हणजे काय, तर असे जे वेगवेगळे मेटल्स आहेत ते आपल्याला कंबायनड स्टेटमध्ये भेटतात, जसं की हायड्रॉक्साईड, ऑक्साईड, कार्बोनेट, क्लोराईड, सल्फाईड. आता हे जे आपल्याला कंपाऊंड्स दिले आहेत त्यामधून आपल्याला कुठलं मेटल भेटतं हे आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. आता या टॉपिकमध्ये कॉमनली डेफिनेशन्स जे यूज केले जातात ते पुढील प्रमाणे. बघा, मिनरल्स म्हणजे काय, अ नॅचरली ऑक्युरिंग सबस्टन्स present in the earth crust which contains metal in native state or in combined state is known as a mineral. म्हणजेच काय, तर मिनरल्स हा असा पदार्थ आहे जो एकतर आपल्याला फ्री किंवा कंबायनड स्टेटमध्ये अर्थ क्रस्ट म्हणजेच नॅचरली भेटत असतो. पुढं आहे ओअर. अ मिनरल फ्रॉम विच मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड इकॉनॉमिकली. ऑल ओअर्स आर मिनरल्स बट ऑल मिनरल्स आर नॉट ओअर्स. म्हणजेच काय, तर असे मेटल्स जे आपल्याला मिनरल्सच्या एक्स्ट्रॅक्शनपासून भेटतात इकॉनॉमिकली त्याला आपण ओअर्स असे म्हणतो. म्हणजे काय, तर बघा, जे सगळे ओअर्स आहेत ते मिनरल्स असू शकतात, पण मिनरल्स जे आहेत सगळेच मिनरल्स हे ओअर असू शकत नाही. फॉर एक्झाम्पल क्ले. क्लेमध्ये बघा, क्लेचा फॉर्म्युला काय आहे, Al2O3 2SiO2 2H2O अँड बॉक्साईट Al2O3 2H2O.
are two minerals of aluminum, but aluminum can be extracted only from bauxite, not from clay. हे जे 2 क्ले आणि बॉक्साईट आपल्याला दिले आहेत त्यातून फक्त आपण ॲल्युमिनियम हे बॉक्साईटपासून मिळवतो, पण क्लेपासून मिळवत नाही. डिफरन्स बिटवीन ओर अँड मिनरल यामध्ये काय सांगितलं आहे, दोन्हीची डेफिनेशन दिली आहेत. ओर is defined as the mineral from which the metal can be extracted economically is known as ore. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे मिनरल्सच्या एक्स्ट्रॅक्शनपासून आपण ओर मिळवू शकतो. मिनरल्सची डेफिनेशन काय आहे, तर मिनरल इज डिफाइन्ड ॲज द नॅचरली ऑक्युरिंग सबस्टन्स प्रेझेंट इन अर्थ्स क्रस्ट विच कंटेन मेटल इन कंबायनड स्टेट नोन ॲज मिनरल्स. मिनरल्स जे आहेत ते आपल्याला एकतर फ्री किंवा कंबायनड स्टेटमध्ये आपल्याला अर्थ क्रस्टमधून भेटत असतो. तर याचं एक्झाम्पल कोण आहे, बॉक्साईट. ओरचं एक्झाम्पल आहे बॉक्साईट Al2O3 2H2O आणि मिनरलचं क्ले Al2O3 2Si2 2H2O. आता गँग म्हणजे काय, तर गँग द minerals occur in nature are almost invariably associated with varying quantities of unwanted impurities like sand, clay, rock, etc. The metals extended of valueless unwanted materials called as gang. म्हणजेच काय, तर जेव्हा आपण मिनरल्स हे नेचरपासून भेटतो तेव्हा त्यात फक्त मेटल्सच असतात असं नाही, तर त्यासोबत अजून अनवॉन्टेड इम्प्युरिटीज असतात लाईक सँड, क्ले, रॉक्स. अशा पदार्थांना आपण काय म्हणतो, तर गँग. आता मॅट्रिक्स म्हणजे काय, तर मॅट्रिक्स इज डिफाइन्ड ॲज द अर्थी अनवॉन्टेड इम्प्युरिटीज सच ॲज सँड, क्ले, रॉक्स एक्सेट्रा असोसिएटेड विथ ओर्स मेटॅलिक पोर्शन ऑफ मिनरल्स आर कलेक्टिवली नोन ॲज अ गँग और मॅट्रिक्स. जे अनवॉन्टेड इम्प्युरिटीज आहेत सँड, क्ले, रॉक्स, जेव्हा आपल्याला ते कलेक्टिवली मिळतात त्यांना आपण गँग किंवा मॅट्रिक्स असं म्हणतो. आता बघा, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्याला मेटल्स जे आहेत ते कंबायनड स्टेटमध्ये भेटतात, त्यालाच आपण काय म्हणणार, कंपाऊंड. तर असे कोणकोणते कंपाऊंड आहेत आणि त्यापासून आपल्याला कोणकोणते मेटल भेटतात ते आपण बघणार आहोत. पहिला आहे कंपाऊंड ऑक्साईड. ऑक्साईडमध्ये आपल्याला काय काय भेटतं, तर पहिलं बॉक्साईट भेटतं, त्याचा फॉर्म्युला आहे Al2O3 2H2O आणि त्यापासून आपल्याला ॲल्युमिनियम हे मेटल भेटतं. दुसरा आहे हेमॅटाईट. हेमॅटाईटचा फॉर्म्युला काय आहे, तर Fe2O3 आणि त्यापासून आपल्याला काय भेटतं, आयर्न, दॅट इज Fe. तिसरा आहे क्युप्राईट. क्युप्राईटचा फॉर्म्युला काय आहे, तर Cu2O आणि त्यापासून आपल्याला कॉपर भेटतो. पुढं आहे टिन स्टोन. टिन स्टोनचा फॉर्म्युला काय आहे, तर SnO2 आणि त्यापासून आपल्याला कोणतं मेटल भेटतं, तर टिन, दॅट इज Sn. झिन्साईट. झिन्साईटचा फॉर्म्युला काय आहे, तर ZnO आणि त्यापासून आपल्याला जो मेटल भेटतो तो आहे Zn. पुढं आहे मॅग्नेटाईट. मॅग्नेटाईटचा फॉर्म्युला आहे Fe3O4 आणि त्यापासून आपल्याला Fe म्हणजेच आयर्न भेटतं. पायरोलिओसाईट. त्याचा फॉर्म्युला आहे MnO2 आणि त्यापासून आपल्याला मॅग्नेशियम भेटतो. पुढचा कंपाऊंड आहे सल्फाईड. आता सल्फाईडमध्ये कोणकोणते कंपोनंट्स आहेत, तर झिंक ब्लेंड. झिंक ब्लेंडचा फॉर्म्युला आहे ZnS आणि त्यापासून आपल्याला झिंक भेटतं. पुढं आहे सिनोबार. त्याचा फॉर्म्युला आहे HgS आणि त्यापासून आपल्याला Hg भेटतं. पुढं आहे गलना. त्याचा फॉर्म्युला आहे PbS आणि त्यापासून आपल्याला भेटतं Pb. पुढं आहे कॉपर पायराईट. कॉपर पायराईटचा फॉर्म्युला आहे CuFeS2 त्यापासून आपल्याला काय भेटतं, कॉपर. कॉपर ग्लासचा फॉर्म्युला आहे Cu2S आणि त्यापासून आपल्याला
कॉपर भेटतं. पुढचा कंपोनंट आहे कार्बोनेट. कार्बोनेटमध्ये डोलोमाइट आणि त्याचा फॉर्म्युला आहे CaCO3 MgCO3. त्यापासून आपल्याला मॅंगनीज भेटतं. मॅलेचाइट. मॅलेचाइटचा फॉर्म्युला आहे CuCO3 MgCO3 आणि त्यापासून आपल्याला भेटतं कॉपर. पुढं आहे लाईमस्टोन. लाईमस्टोनचा फॉर्म्युला काय आहे CuCO3 आणि त्यापासून सुद्धा आपल्याला कॉपर भेटतो. पुढं आहे कॅलामाइन. कॅलामाइनचा फॉर्म्युला आहे ZnCO3 आणि त्यापासून आपल्याला जो मेटल मिळतो तो आहे झिंक. पुढं आहे मॅग्नेसाइट. मॅग्नेसाइटचा फॉर्म्युला आहे MgCO3 आणि त्यापासून आपल्याला Mg मिळतं. पुढचा कंपोनंट आहे सल्फेट. सल्फेटमध्ये जिप्सम. त्याचा फॉर्म्युला आहे CaSO4 and 2H2O आणि त्यापासून आपल्याला कॅल्शियम भेटतं. पुढं आहे बायराइट्स. बायराइट्सचा फॉर्म्युला आहे BaSO3 आणि त्यापासून जे आपल्याला मेटल भेटतं ते आहे Ba. पुढं आहे अँग्लेसाइट. अँग्लेसाइटचा फॉर्म्युला आहे PbSO4 आणि त्यापासून आपल्याला Pb भेटतं. जिप्सम सॉल्ट. त्याचा फॉर्म्युला आहे MgSO4 7H2O आणि त्यापासून आपल्याला भेटतं Mg. पुढचा कंपाऊंड आहे हॅलाइड. हॅलाइडमध्ये हॉर्न सिल्वर, त्यामध्ये AgCl आणि त्यापासून भेटतो आपल्याला Ag. पुढं आहे कार्नलाइट. कार्नलाइटचा फॉर्म्युला आहे KCl + MgCl2 + 6H2O आणि त्यापासून आपल्याला फक्त Mg भेटतं. पुढं आहे रॉक सॉल्ट, दॅट इज NaCl आणि त्यापासून आपल्याला सोडियम भेटतं. पुढं आहे क्रायोलाइट. क्रायोलाइटचा फॉर्म्युला काय आहे तर Na3Al(F6) आणि त्यापासून आपल्याला ॲल्युमिनियम भेटतं. पुढचा कंपोनंट आहे सिलिकेट्स. सिलिकेटचा फॉर्म्युला काय आहे तर आपल्याला सिलिकेट्समध्ये फेल आणि फेलचा जो फॉर्म्युला आहे तो आहे K2OAl2O3 6SiO2 आणि 2 times H2O. त्यापासून आपल्याला भेटतं ॲल्युमिनियम. पुढं आपण बघतो की मिका. मिकाचा फॉर्म्युला काय आहे तर K2O.3Al2O3 6SiO2 2H2O आणि त्यापासून सुद्धा आपल्याला ॲल्युमिनियम भेटतो. पुढं आहे ॲस्बेस्टोस. ॲस्बेस्टोसचा फॉर्म्युला काय आहे तर CaSiO3 3MgSiO3 त्यापासून आपल्याला मॅग्नेशियम भेटतं. पुढं आहे 7वं नायट्रेट. नायट्रेटमध्ये चिल सॉल्ट, दॅट इज NaNO3 आणि त्यापासून आपल्याला सोडियम भेटतं. पुढं आहे बेंगल साल्ट पेट्रे, त्यामध्ये KNO3 आणि त्यापासून आपल्याला पोटॅशियम भेटतं. पुढचा भाग आहे फॉस्फोरेट. फॉस्फोरेट हे फॉस्फोरेट स्वरूपात आढळतं. त्याचा फॉर्म्युला आहे Ca3PO आणि त्यापासून आपल्याला भेटतं फॉस्फरस. आता मेटॅलर्जी म्हणजे काय? ही जी पूर्ण प्रोसेस आहे एक्स्ट्रॅक्शनची, त्या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो तर मेटॅलर्जी. मेटॅलर्जी इज अ सायन्स ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम देअर ओर्स अँड adapting these metals to various uses of mankind. Therefore, metallurgy is defined as the process extraction of metals from their ores economically and profitably is known as a metallurgy. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मेटॅलर्जी ही अशी प्रोसेस आहे जी ओरपासून आपल्याला जे मेटल्स भेटतात
एक्स्ट्रॅक्शन करून त्या पूर्ण प्रोसेसला आपण मेटलर्जी असं म्हणतो. द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स कॅन बी कॅरीड आउट बाय एनी युनिव्हर्सल प्रोसिजर बिकॉज एक्स्ट्रॅक्शन ऑफ each metal requires different procedure of extraction which depends upon the nature and properties of metals. ही जी एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस आहे ती आपण पूर्ण युनिव्हर्सलमध्ये कुठल्याही देशात कुठल्याही प्रांतात आपण ती करू शकतो. The noble metals like Ag, Au are usually extracted by amalgamation or cyanide methods. ही जी एक्स्ट्रॅक्शनची वेगवेगळे प्रोसेस आहेत त्यामध्ये आपण सिल्वर आणि गोल्ड हे एक्स्ट्रॅक्शन करून मिळवतो. तर ते युजली आपण अमाल्गमेशन आणि सायनाइड मेथडपासून मिळवत असतो. ॲक्टिव्ह मेटल्स फॉर एक्झाम्पल अल्कली मेटल्स Na, K अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स लाईक Ca, MgAl are usually obtained by electrolysis of their chlorides, oxides or hydroxide in fused state. आपण मागच्या सेमिस्टरमध्ये इलेक्ट्रोलिसिस हा चॅप्टर बघितलो होतो. त्यामध्ये आपण इलेक्ट्रोलिसिसमध्ये सोडियम मॅग्नेशियमचे इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस करून ऑक्साईड, क्लोराइड्स, हायड्रॉक्साईडपासून आपण अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स मिळवलो होतो. हेवी मेटल्स सच ॲज Cu, Zn, Fe, Pb अँड tin are extracted from their oxide, sulfide, carbonates, sulfate by making use of roasting and smelting methods. आपण जे काही एक्स्ट्रॅक्शन करणार आहोत मेटलचं, जसं की आपण वेगवेगळ्या कंपाऊंडपासून ऑक्साइड्स, सल्फाईड, कार्बोनेट्स आणि सल्फेट हे जे वेगवेगळे कंपाऊंड आहेत त्याच्यापासून आपण मेटल्स मिळवतो, Cu, Zn, Fe, Pb सारखी. तर हे जे प्रोसेस आहे ती आपण रोस्टिंग किंवा स्मेल्टिंग मेथडनी करतो. तर असे अजून कोणकोणते मेथड्स आहेत, तर हे जे मेथड्स आहेत ते पुढील दिल्याप्रमाणे. पहिला आहे क्रशिंग आणि ग्राइंडिंग, दुसरा आहे कॉन्सन्ट्रेशन, पुढं आहे रिडक्शन आणि रिफायनिंग. तर हे जी प्रोसेस आहेत वेगवेगळे एक्स्ट्रॅक्शनचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मेटल्स, त्यामध्ये वापरले जाणारे वेगवेगळे डेफिनेशन्स, तसेच मेटॅलर्जी म्हणजे काय, आणि तसेच आपण कोणकोणते कंपाऊंडपासून कोणते मेटल्स भेटतो ही पूर्ण प्रोसिजर बघितलो आहोत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पूर्ण मेटॅलर्जीचे वेगवेगळे जे मेथड्स आहेत ते बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.